हो आप? कैसे पुलिस हो? मार रहे हो आप लोग, कपड़े मार रहे हो आप, हाथ उठा सकते हो बस आप। कैसे ड्यूटी है आपकी? मैं ये कह रही हूँ हम भी 18 के होंगे, हमारा भी वोट का टाइम आएगा, देखते हैं किसे वोट देंगे। एक भी किसी सरकार को वोट नहीं देने के, सारे के सारे चोर हैं, सारे चोर हैं। मोदी चाहते हैं कि हम चाय बेचें, हम भी चाय वाले बन जाएं। फ्यूचर के लिए लड़ना गलत है, अपने फ्यूचर की लड़ना गलत है। चादरी बिदरी आणून अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजेत? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत, आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे, किती झाका. नमस्कार, आपण पाहत आहात तरुण भारत अपडेट्स. दिल्लीतील जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन आज सुद्धा सुरू आहे. कालच्या हिंसक घटनांनंतर राजधानीत तणावाचं वातावरण अजून सुद्धा तसंच आहे. त्यातल्या काही अपडेट्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आंदोलन तसंच सुरू आहे. कालच्या संसद चलो मोर्चा दरम्यान झालेल्या पोलीस आंदोलनकर्ते संघर्षानंतर आज ही कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP आणि सोनम वांगचुक यांचं समर्थक जंतर मंतरवर ठिय्या मांडून बसलेले आहेत. आयोजकांनी सध्या आणखी मोर्चा न काढता शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही झाली पहिली अपडेट. तर त्याच्यानंतर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे जंतर मंतर, संसद परिसर आणि मध्य दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आलं असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जाते. कारण काल जो लाठीचार्ज झाला आणि स्टुडंटमध्ये जी आक्रोश पाहायला मिळाला, तर त्यामुळं हा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जखमींची संख्या वाढली आणि कारवाई यावर बोलूया आपण. कालच्या संघर्षात आणि लाठीचार्जनंतर 50पेक्षा जास्त आंदोलनकर्ते, विद्यार्थी आणि 118 सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींवर RML आणि AIMS मध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अनेक FIR नोंदवले असून शेकडो आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. आता यानंतर आपण बघूया विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल झालेला आहे, त्याविषयी थोडं बोलूया. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरून आक्रमक भूमिका घेत फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न मागता तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणारं हे सरकारच बदलण्याची वेळ आल्याचा घणाघाती आरोपसुद्धा केलेला आहे. घणाघात ते बोललेले आहेत. तर महाविकास आघाडीसह सगळ्या विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरेसुद्धा आज बोललेले आहेत. यानंतर सेलिब्रिटीज आणि सामाजिक संस्थांचा सुद्धा याला पाठिंबा मिळाला. तर ते कोण आहेत? शबाना आझमी, प्रकाश राज, स्वरा भास्कर आणि पूनम पांडे यांनी जंतर मंतरवर प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलकांना समर्थन दिलं. तर ऋतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा, झीनत अमान आणि अनुराग कश्यप यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या व्यतिरिक्त पण अनेक सेलिब्रिटीज आहेत, राजकीय नेते आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. तर या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत याकडे एक नजर टाकूयात. नीट परीक्षा घोळ आणि पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी. दुसरी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सोनम वांगचुक यांच्यासह ताब्यात घेतलेल्या सगळ्या आंदोलकांची तात्काळ सुटका करावी आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून दिल्लीच्या जंतर मंतरवरती हा जो लढा सुरू आहे अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांचा, तर या प्रमुख मागण्यांसाठी लढा सुरू आहे. या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या आपण आता स्पष्ट केल्या. तर पुढील दिशा काय आहे? केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असला तरी आयोजकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सरकारशी संवादाची तयारी असली तरी जंतर मंतरवरील ठिय्या आंदोलन कायम राहणार असल्याचं CJP आणि आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर एकूणच हे सगळं पाहता दिल्लीतल्या विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आता फक्त एका परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं दिसत नाही आहे. देशातल्या शिक्षण व्यवस्था, पारदर्शकता आणि युवकांच्या, तरुणांच्या भविष्याच्या प्रश्नावर केंद्रित व्यापक देशव्यापी चळवळ बनत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्या देशभरात जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे तिकडं जास्त लक्ष वेधले जाते. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल, या आंदोलनाबद्दल? आणि तरुण म्हणून या व्यवस्थेवर किंवा सरकारवर तुम्हाला काय बोलायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या अशाच
जंतर मंतर आंदोलनाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या तरुण भारतला नक्की फॉलो करा.